अमरावती दिशा समितीचा आढावा बैठक. 31 महापालिका शाळांवर सौर ऊर्जेसाठी निधींची मागणी. अमरावती दिनांक 17 फेब्रुवारी 2026 जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण दिशा समितीच्या विस्तृत व आढावा बैठक आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. जिल्ह्यातील विविध विकास कामांची सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीस लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखडे होते. यावेळी आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी अविनाश शेरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यालय अधिकारी संजिता महापात्रे तसेच महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक उपस्थित होते. दरम्यान नवनिर्वाचित महापौर श्रीचंद्र तेजवानी यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडत अमरावती महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांवर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी केली. महापालिकेच्या एकूण 63 शाळांपैकी 32 शाळांवर सोलर पॅनलचे बसविण्यात आले असून उर्वरित 31 शाळांवर सौर प्रकल्प प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. सौर ऊर्जेमुळे शाळांची वीज खर्चात बचत होऊन पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नूतनीकरणीय ऊर्जाबाबत जागरूकता वाढेल, असे महापौरांनी स्पष्ट केले. स्वच्छ आणि हरित अमरावती या संकल्पनेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले, असेही त्यांनी सांगितले. महापौराच्या प्रस्तावावर अध्यक्षांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले. संबंधित विभागांना प्रस्तावांचे सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आल्या असून तांत्रिक व आर्थिक बाबींची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान नवनिर्वाचित महापौर श्रीचंद्र तेजवानी यांचा सत्कार करण्यात आला. समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची भेटवस्तू स्वरूपात प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.